जुलै 2024 पासून राज्यात सुरू झालेली लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी एक महत्त्वाची योजना ठरली आहे। या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जातात। योजनेच्या लाभासाठी काही विशिष्ट निकष निश्चित करण्यात आले आहेत, ज्यामुळे लाभार्थ्यांची योग्य निवड सुनिश्चित करता येते। महायुती सरकारसाठी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीतील विजयाचा टर्निंग पॉइंट ठरली होती। या निवडणुकीत महायुतीला तब्बल 232 जागा मिळाल्या। निवडणुकीपूर्वी या योजनेचा भवितव्यावर प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाले होते। विरोधकांनी प्रचारादरम्यान आरोप केला की निवडणुकीनंतर सरकार ही योजना बंद करणार आहे। मात्र महायुती सरकारच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शंका दूर करत महिलांना दिलासा दिलाय। 2100 रुपयांचा प्रस्तावाचा विचार शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे। आगामी अर्थसंकल्पात या योजनेतील तब्बल 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्याबाबत आम्ही विचार करू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। ही घोषणा महिलांसाठी आनंदाची बातमी ठरली आहे। योजनेचा सरसकट पुनर्विचार नाही, मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी योजनेच्या अंमलबजावणीबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे की आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी योग्य व्यवस्थापन केले जाईल। मात्र योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याची आवश्यकता नाही आहे, असेही त्यांनी सांगितलं। योजनेच्या निकषांच्या बाहेर जाऊन लाभ घेणाऱ्यावर तक्रारी आली तर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले। निकषांच्या पुनर्विलोकनाची शक्यता, योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान काही तक्रारी प्राप्त झाल्यास त्या निकषांचा पुनर्विचार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे। लाडकी बहीण योजनेत निकषांच्या बाहेर येणाऱ्या लाभार्थ्यांची तपासणी होईल, मात्र सरसकट बदल केला जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले आहे। त्यामुळे आता लाडकी बहिणींना डिसेंबर अखेर वाट पाहावी लागणार आहे। अशाच दैनंदिन घटना जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर। मी अर्जुन चव्हाण इथेच थांबतो। धन्यवाद।